केजमध्ये दाखल झालेल्या एसआयटी पथकाने मस्साजोग प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. गुरुवारी दुपारी 1 वाजता एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी बसवराज तेली हे केजच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी 2 तास केज पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. त्या बैठकीत त्यांनी मस्साजोग प्रकरणाच्या तपासासंदर्भातली माहिती घेतली. तेली यांनी फरार असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांची 2 तास झाडाझडती घेतली. तर खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी बसवराज तेली यांची भेट घेतली. IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय SIT आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. तर आज दिवसभर या SITने केज पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. त्याचबरोबर जे फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांना बोलवून देखील कसून चौकशी केली जाते. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून आता SITने देखील फास आवळला आहे. मस्साजोग खून आणि खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी बसवराज तेलींच्या नेतृत्वात SIT पथक तयार करण्यात आलं आहे. यामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण त्यावरून वाद निर्माण झाला आहे.